राणावत सर, त्याचप्रमाणे शशी मेहर सर आणि दीपकजी बोराडे सर, अजूनही काही पंचांनी या स्पर्धेमध्ये काम पाहिलंय, तर सगळ्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. थँक्यू सो मच. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आमचे गुणसंख्या लेखक प्रणयजी मात्रे मोराबे, ज्यांनी उत्तम असं गुणसंख्या लेखनाची जबाबदारी या स्पर्धेमध्ये पार पाडली. प्रणय मात्रे मोराबे जावळे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रणय मात्रे या आपण. आमचे ऑफिशियल स्कोरर प्रणय मात्रे मोराबे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर आमची संपूर्ण 24 लाईव्ह इव्हेंटची टीम यांच्या माध्यमातून गेले 6 रात्रीमध्ये प्रचंड मेहनत घेतली सगळ्यांनीच. संदेशजी पाटील बोरले आणि त्याची संपूर्ण टीम, आमचे विवेक पाटील ऑपरेटर आणि त्याचप्रमाणे संपूर्ण कॅमेरामन्स ची टीम, त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तर प्रणय मात्रे बोराबे त्याचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या सदस्याला मी आमंत्रित करेन. तर 24 लाईव्ह इव्हेंट्स विवेक पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, सुंदर असं कार्य केलं त्यांनी आणि प्रत्येक क्षण तुमच्यापर्यंत कॅमेऱ्याच्या माध्यमातून खरं तर पोहोचवण्याचं कार्य केलं. एकच मॅच पाहण्यासाठी सचिन शेट घरात आले. महेश स्पोर्ट शेलकर संघ हाय योगायोग आहे. 24 लाईव्ह इव्हेंटचा सुद्धा आपण खऱ्या अर्थानं सन्मान करूयात. खूप चांगलं कार्य खरं तर त्यांनी केलं. जेव्हा आपल्याला खरं तर रिव्ह्यू पाहायचे होते, DRS सगळे त्यांनी दाखवले आपल्याला. कोणताही चुकीचा निर्णय या स्पर्धेमध्ये गेला नाही. 24 लाईव्ह इव्हेंट्स थँक्यू. आणि त्यानंतर DJ सँडी SDC आपण या, कारण क्रिकेट विथ म्युझिक खूप खऱ्या अर्थानं चांगलं मनोरंजन या स्पर्धेमध्ये केलंय. आमचे DJ मास्टर DJ सँडी और DJ SDC या पण. चांगलं वर्क नेहमीच, कोणतीही स्पर्धा मोठी असली की पहिलं आमंत्रण मात्र DJ सँडी यांना असतं आणि सुंदर असं काम त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलंय. आमचे DJ सँडी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. स्काय विजन स्क्रीन आमची LED स्क्रीन, ज्याच्यावर मात्र संपूर्णपणे मॅचेस सर दाखवल्या, त्याचप्रमाणे ISPL सुद्धा दाखवलं आणि त्याचप्रमाणे सगळ्या लावणी, सॉंग्स, व्हिडिओज दाखवण्यात आले. आमचे स्काय विजन LED स्क्रीन कळंबोली, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल या मुख्य व्यासपीठावर. त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. त्यानंतर या स्पर्धेमध्ये पहिल्या आणि शेवटच्या दिवशी खऱ्या अर्थानं ज्याचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला, फार बिझी शेड्यूल असतो त्यांचा, पण त्या स्पर्धेमध्ये त्यांनी उपस्थिती दाखवली असे महाराष्ट्रामधले एक नामवंत प्रख्यात समालोचक कुणालजी दाते सर, आणि कुणालजी दाते सरांचा सन्मान मात्र या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. त्यांचा सुद्धा मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. तर कुणालजी दाते सरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. त्यांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. आजच्या या सगळ्या उल्वेनोड प्रीमियर लीग 7व्या पर्वामध्ये सर्वात जास्त सहयोग ज्यांचं मिळालं ते म्हणजे दीपक पाटील पळसपे यांचा सत्कार अध्यक्ष सचिन शेठ घरत आणि उल्वानोड कमिटीतर्फे होत आहे. त्याने आम्हाला खूप 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 सहकार्य केलं. सोमनाथ शेठ मात्रे, किशोर पाटील, आबू शेठ सर्वांच्याकडून त्यांचा सत्कार होते. खूप सगळ्यात जास्त मदत त्यांची आम्हाला होते. तर मला एकच वाक्य बोलायचं, मला फक्त बोलायचं, थांब रे, मला बरं तसा बोलायचं आहे.
की उल्हानोड प्रीमियर लीग भरण्यामध्ये ज्यांचं सगळ्यात जास्त सहकार्य आहे ते म्हणजे अमर पाटील आणि अमर कडू या दोघांचाही तशी सत्कार करण्यात येणार आहे. दोघांचाही सत्कार, कारण आम्ही फक्त पैसे द्यायचं काम करतो, बाकी सर्व नियोजन त्यांचं आहे. अमरजी कडू आणि अमरजी पाटील आणि अबुशेठ यांच्या हस्ते दोघांचे सत्कार. मोठी घ्या. आणि दोघांचाही आम्ही मनाच्या अंतकरणापासून सत्कार करतो. पिंटू शेठ घ्या. नाही काय हो? हा हा मोठी कॅमेरा टाकला हो. घ्या. दोघांचेही खूप खूप सत्कार. आणि ओव्हर टू दीपक पाटील पळसपे. कुठे आहे? आणि शेलगरचे सर्व जे मुलं आहेत त्यांनी हे उल्हानोड प्रीमियर लीग भरवण्यामध्ये सहकार्य केलेलं आहे. त्यांनी सर्वांनी कृपया स्टेजवर या. त्यांचाही आम्हाला सत्कार करायचा आहे, कारण आम्हाला इतर गावांमध्ये खूप वाईट अनुभव आलेला आहे. फक्त शेलगरमध्ये कुशल भगत आणि त्यांची टीम यांनी कृपया वर या, कारण त्यांनी खूप हे मैदान आखण्यापासून सर्व काम शेलगरच्या मुलांनी केलेलं आहे. तर त्यांचं आम्हाला इथं स्वागत करायचं आहे, सत्कार करायचा आहे. तर इथं प्रफुल्ल भगत, बाबू या सगळ्यांनी आम्हाला इथे खूप मदत केलेली आहे. इथे आम्हाला साहिल भगत, मंदार, यमबाई सगळ्यांनी या सर्व शेलगरच्या लोकांनी आम्हाला इथे एवढी मदत केलेली आहे ना. मोठी शाल त्यांना मोठी शाल द्यायची आहे आम्हाला, कारण त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे उल्हानोड प्रीमियर लीग भरण्यासाठी. बरं आहे ना. सर्वांचं खूप खूप आभार. उल्हानोड प्रीमियर लीग कमिटीतर्फे सर्वांचं खूप खूप आभार. शेलगरच्या सर्व नव खेळाडू ग्रामस्थांचा मी खूप खूप आभार करतो. सर्वांचा थँक्यू. सर्वांचा थँक्यू. दीपक, ओव्हर टू दीपक पाटील. हाल थँक्यू सो मच सुधीर शेठ. चला, बक्षीस समारंभ आमचा नक्कीच प्रणयजी म्हात्रे यांचा रिपोर्ट आमच्यापर्यंत येईल. तत्पूर्वी सगळ्यांचं चला, मॅन ऑफ द मॅच अंतिम सामन्याचा हिरो. 7 बॉलमध्ये 18 धाबा, 1 षटक 2 धाबा देताना 1 विकेट. ऑलराऊंडर घनश्याम पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. फायनल मॅन ऑफ द मॅच घनश्याम पाटील. चला, घनश्याम पाटील. तर अंतिम सामन्याचा हिरो घनश्याम पाटील. नन्ना मुन्ना जादूगार वहाळगावचा खेळाडू. त्यानंतर बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या स्पर्धेमधील तब्बल 8 झेल या खेळाडूंना टिपलेत. आणि या खेळाडूला मिळेल स्पोर्ट्स शूज आणि आकर्षक ट्रॉफी. आणि अवॉर्ड जातोय सावकार स्मृती गव्हाण टीमकडे. खेळाडू आहे सिद्धेश कोळी, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. अश्विन शेठ नाईक आपण या. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही देतोय हा सन्मान बस फिल्डरचा. आठ झेल या खेळाडूने टिपलेत. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट
सिद्धेश कोळी ठरलाय सावकार स्मृती गव्हाण संघाचा, परंतु अवॉर्ड मात्र अनिकेत कोळी स्वीकारतोय. त्याच्या खालोखाल राहिला कुशल भगत, ज्यानं 6 झेल टिपले होते आणि 4 सोडले होते. अन्यथा कुशल भगत इकडे उत्कृष्ट फिल्डर असता आणि हे सुद्धा नमूद करावंच लागेल. अभिनंदन सिद्धेश कोळी. यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट गोलंदाज पडेल तो 7 विकेट या खेळाडूच्या नावावर आहेत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, 5 ओव्हर्समध्ये 31 धावा देत सर्वाधिक बळी मात्र या गोलंदाजाच्या नावावर आहेत. एक मेडन ओव्हर सुद्धा टाकण्याचा कारनामा मात्र या स्पर्धेमध्ये केलाय. अवॉर्ड जातोय RR रायडर्स वहाड टीमकडे. खेळाडू आहे सुदेश साळुंके, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. मी सुभाष शेठ पाटील साहेब बंबावी पाडे यांना विनंती करतोय की आपण पुढे या. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट गोलंदाज आणि 31 धावा देताना 7 विकेट घेतल्या. त्याच्या खालोखाल राहिला तो निलेश शिलेपन जावळे विनर्सचा गोलंदाज आदित्य भगत, ज्याच्या सुद्धा 7 विकेट होत्या, परंतु त्यानं 65 धावा दिल्या होत्या. आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र अवॉर्ड जातोय तो सुदेश साळुंखेला. संपूर्ण स्पर्धा खरं तर यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनीच प्रचंड मेहनत घेतली, परंतु सर्वाधिक श्रेय महेंद्र शेटगर साहेबांचंच आहे, ज्यांनी तब्बल 2 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी देऊ केलंय. त्यांचं खरंच मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. तर या स्पर्धेमध्ये काही विशेष पारितोषिकं होती. 3 षटकारांसाठी 6 हॅट्रिकसाठी आणि चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक आणि 50 अर्धशतक ज्यांनी झळकावलं त्यांच्यासाठी विशेष पारितोषिकं मात्र होती. आणि जवळजवळ पहिल्यांदा 6 हॅट्रिक लगातार 3 षटकार प्रत्येकी 1000 रुपयांचं पारितोषिक मात्र दिलं जाईल ते अमरशेठ मात्रे साहेब यांच्या वतीनं. आणि पहिला अवॉर्ड जातोय रिहानी एंटरप्राइजेस नावेगाडी टीमचा खेळाडू प्रथमेश कोळी, ज्याला मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राइज. जर प्रथमेश कोळी नसेल तर कोणीतरी एकाने पटकन या आणि लगेच घेऊन जा. त्यानंतर महेश स्पोर्ट्स शेलगरचा कुणाल कोळी. तिसरा खेळाडू आहे मल्हार अँड गोल्ड DMD खारकर प्रतिष्ठान बामणडोंगरीचा राहुल घरत. प्रथमेश कोळी, कुणाल कोळी, राहुल घरत हे सगळे पारितोषिक अमरशेठ मात्रे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं प्रत्येक खेळाडूला मात्र दिलं जाईल. प्रथमेश कोळीचा सुद्धा अवॉर्ड आम्ही दिलाय. त्यानंतर राहुल घरत, मल्हार अँड गोल्ड DMD खारकर प्रतिष्ठान बामणडोंगरी. विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजीच्या विरोधामध्ये त्याने 3 षटकार ठोकले होते आणि प्रसाद घरत आले. त्यानंतर चौथा खेळाडू आहे सावकार स्मृती गव्हाण संघाचा सिद्धेश कोळी, ज्यानं मिहिरा स्पोर्ट्स मोरावेच्या विरोधामध्ये 3 षटकार ठोकले होते. सिद्धेश कोळी या अनिकेत या. त्यानंतर सावकार स्मृती गव्हाण संघाचा आणखीन एक खेळाडू आहे आकाश मडवी. प्लीज कम ऑफ द स्टेज. आकाश मडवी, चला आकाश मडवीचं पारितोषिक घ्या कोणीतरी. आकाश मडवीचं सुद्धा पारितोषिक आम्ही अनिकेत कोळीकडे देतोय. त्यानंतर मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघाचा यश मडवी. यश मडवी त्याच्यासाठी सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. यश मडवी, चला मिहिरा स्पोर्ट्स मोराबे टीम ओनर असतील तर टीम ओनरनी घेतलं तरी चालेल. मयूरजी मात्रे आपण असाल तर, नाहीतर प्रणय मात्रे इकडे आहेत. प्रणय मात्रेकडे यश मडवीचं पारितोषिक दिलंय. त्यानंतर महेश स्पोर्ट्स शेलगरचा अनिकेत कोळी
ज्यानं 3 लगातार षटकार मारले होते मिहिरा स्पोर्ट्स मोराबीच्या विरोधामध्ये आणि अनिकेत कोळीला मात्र आणि त्यानंतर महेश स्पोर्ट्स शेलगरचा संदेश कोळी संदेश कोळीला सुद्धा मी 1,000 रुपयांचा कॅश प्राइज देतोय आणि परत 9वा खेळाडू आहे महेश स्पोर्ट्स शेलगरचा अनिकेत कोळी त्यानं 2 वेळा हा कारनामा केलाय त्यामुळे 2 वेळा त्यांना 1,000 रुपयांचं पारितोषिक हे शेवटचं पारितोषिक असेल त्यानंतर विकेट हॅट्रिक संपादित केले प्रिन्सी 11 पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलपाडा संघाचा गोलंदाज विनोद भगत कोंबड भुजे ज्यानं विकेट हॅट्रिक संपादित केले आणि त्याला सुद्धा 1,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल आणि दुसरा खेळाडू आहे श्रेयांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर्सचा भानुदास मात्रे जर नसतील तर टीम ओनर्स या आणि गुंजा पारितोषिक चला इकडे मनोज नाईक आहेत भानुदास मात्रेचं हे पारितोषिक आणि बेलपाड्याचं कोणी असेल किंवा कोंबड भुजेचा कोणी असेल विनोद भगत यांचं पारितोषिक त्यानंतर लगातार 3 चौकार प्रिन्सी 11 पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलपाडा संघाचा हर्षल ठाकूर लगातार 3 चौकार आणि त्याच्यासाठी सुद्धा 1,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल अमर शेठ मात्रे यांच्या वतीनं आणि RR रायडर्स वहाळ संघाचा अंकित शिवकर ज्यानं लगातार 3 चौकार मारलेत अंकित शिवकर आपण सुद्धा या चला अंकित शिवकर RR रायडर्स वहाळ अमरजी पाटील घ्या पारितोषिक अंकित आणि या स्पर्धेमधील प्रत्येक अर्धशतकासाठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक होतं जे अमर शेठ मात्रे यांच्या वतीनं आणि अवॉर्ड जातोय निलेश 11 जावळे संघाचा प्रसाद गरज ज्याला मात्र 5,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल एकमेव अर्धशतक या स्पर्धेमधलं आणि सचिन शेठ गरज यांच्या शुभ हस्ते हे 5,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाते सगळी कॅश प्राइजेस आम्ही दिलेले आहेत थँक्यू सो मच अमर शेठ मात्रे आणि सुदेश साळुंगेसाठी एक विशेष प्राइज आहे सुदेश साळुंगे आपण मंचावर या सुदेश साळुंगे अफजल शेख यांच्याकडून 2,000 रुपयांचं कॅश प्राइज उत्कृष्ट गोलंदाज म्हणून हे पारितोषिक मात्र दिलं गेलंय बेस्ट बॉलर साठी हे पारितोषिक अफजल शेख यांच्याकडून हे देण्यात आलंय त्यांचा आभार मानूया आपण आणि अभिनंदन सुदेश चला आहे तिकडे चला यानंतर आम्ही वळतोय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज या पुरस्काराकडे आणि या खेळाडूच्या नावावर आहेत तब्बल 123 धावा 123 रन्स मी उत्तमजी कोळी साहेबांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या मी अमर शेठ मात्रे यांना सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा या बस बॅटर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज स्पोर्ट्स शूज आणि ही आकर्षक ट्रॉफी देऊन त्याचा गौरव केला जाईल आणि खेळाडू ठरलाय 123 धावा ठोकणारा निलेश 11 जावळे विनर संघाचा प्रसाद गरज ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट 38 बॉल मध्ये तब्बल 123 धावा ठोकत उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार मात्र मिळवलाय तो प्रसाद गरजनं अभिनंदन त्यानंतर प्रेक्षणीय मॅच खर तर संघ मालकांचा जो सामना झाला होता गव्हाण विभाग कमिटी आणि वहाळ विभाग कमिटी आणि ज्याच्यामध्ये मात्र वहाळ विभाग कमिटीनं हा सामना जिंकला होता तर संपूर्ण वहाळ विभाग कमिटी आपण या ही ट्रॉफी घेण्यासाठी प्रेक्षणीय सामना जो जिंकला अफसर शेख यांना विनंती आहे आपण पुढे या हा प्रेक्षणीय सामना जिंकला होता तो वहाळ विभाग कमिटी आणि त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच राहिले होते अमर पाटील आणि अमर पाटील यांची खरं तर बॅटिंग होती अमर पाटील मॅन ऑफ द मॅच राहिले होते या सामन्यामध्ये त्यांचं खरं तर विशेष अभिनंदन यानंतर सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट रनर अप टीम या स्पर्धेच्या फायनल मध्ये पहिल्यांदाच दाखल झाला खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये संपादित केला
आणि फक्त शेवटचाच सामना ज्यांना कमवावा लागला, बाकी अपराजित होता हा संघ. सचिन शेठ घरत या संघाचे टीम ओनर, महेश स्पोर्ट शेलगर संघ ठरलाय रनर अप संघ, उपविजेता संघ. या अनिकेत कोळी आणि टीम, महेश स्पोर्ट शेलगर संघ उपविजेता. टीम मॅनेजमेंट यम बाई, प्रफुल्ल, साहिल, बंगला बॉईज, आमचे शुभम घरत आहेत, सुजल घरत, के एन घरत कंपनी, सगळे बंगला बॉईज, त्यांची प्रचंड मेहनत. आमचे अबू शेठ, प्रल्हाद शेठ भगत. आणि नक्कीच एक ट्रॉफी मात्र पहिल्यांदा मिळाले आणि पहिल्यांदा ट्रॉफी मिळाल्याचा आनंद मात्र काही वेगळाच असतो. आणि अनिकेत कोळीच्या नेतृत्वाखाली या संघानं मात्र उपविजेतेपद पटकावलंय आणि त्याबद्दल त्यांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. अभिनंदन अभिनंदन महेश स्पोर्ट शेलगर, सगळ्यांचं कौतुक. विशेष संदेश कोळीनं फार छान खेळ केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याचप्रमाणे छोटे मालक आमचे तनिष घरत, सचिन शेठ घरत यांचे सुपुत्र तनिष घरत. आणि यानंतर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, हायर कंपनीचा रेफ्रिजरेटर, मोठं पारितोषिक आहे वैयक्तिक. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि त्याला मात्र आज मिळणारे रेफ्रिजरेटर, सगळ्यात मोठं पारितोषिक आहे, ज्यामध्ये प्रत्येक धाबेसाठी 1 गुण आणि प्रत्येक विकेटसाठी 5 गुण. बरोबर प्रणय मात्रे? आणि प्रचंड चढाओढ खरं तर शेवटच्या मॅच पर्यंत पाहायला मिळाली होती. रेफ्रिजरेटरसाठी हे घमासान युद्ध होतं आणि फायनलला मात्र खरं तर फायनल पर्यंत ही चढाओढ सुरूच होती आणि अखेरीस मात्र या खेळाडूचा विजय झालाय. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीजचं मोठं पारितोषिक जात आहे, ज्यानं 40 बॉलमध्ये 108 धाबा ठोकल्यात, 5 ओव्हर्समध्ये 57 धाबा देताना 4 विकेट्स नोंदवल्यात, 128 गुणांसह हा खेळाडू ठरलाय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. जावळ्याच्या प्रसाद घरातला अवघ्या 5 गुणांनी नमवत संदेश कोळी ठरलाय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज. अक्षरशः खांद्यावर उचलून घेऊन आलं त्याला. उल्वे नोड प्रीमियर लीग मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू संदेश कोळी, 108 धाबा आणि 4 विकेट्स, 5 धाबा दूर राहिला प्रसाद घरत. प्रसाद घरत जर फायनल पर्यंत आला असता तर नक्कीच हे अवॉर्ड मात्र त्यालाच गेलं असतं, परंतु तरी सुद्धा ती चान्स होती त्याला पुढे जाण्याची जेव्हा सेमीफायनल सुरू होती, परंतु सेमीफायनल मध्ये प्रसाद घरत आपली चमक दाखवू शकला नाही आणि त्याच वेळेला मात्र शेवटच्या मॅच मध्ये शेवटपर्यंत मात्र फायनलच्या अगोदर प्रसाद घरतच पुढे होता, परंतु फायनल मध्ये मात्र नमवलं ते संदेश कोळीनं आणि हा खेळाडू ठरलाय गबाणगावचा खेळाडू संदेश कोळीनं. महेश स्पोर्ट शेलगरला सुद्धा अंतिम सामना दाखवला, चमकदार कामगिरी केली. अभिनंदन संदेश, कॉंग्रॅच्युलेशन.
आणि यानंतर मात्र चॅम्पियन संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली समीर शेठ पाटील फ्रँचायझी ओनर आर आर रायडर्स बाळ संघ ठरलाय या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. आर आर रायडर्स बाळ सगळ्यात मोठं पारितोषिक आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिकाचा मानकरी आर आर रायडर्स पहाड महेंद्र शेठ गरज साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 2 लाख रुपयांची देणगी प्राप्त झाले. सर्वात आधी महेंद्र शेठ गरज साहेबांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया कारण ज्यांच्या माध्यमातून ही UNPL आपण यशस्वी करू शकलो आणि त्याचा मात्र अभिमान. प्रत्येक खेळाडूला इकडे स्पोर्ट्स सायकलनं गौरवला देईल. प्रत्येक खेळाडू एक एक सायकल घेऊन जाऊ शकतो. बऱ्याच वेळेला एक एक सायकल मॅन ऑफ द सिरीज साठी असते एखाद्या स्पर्धेमध्ये परंतु इकडे सगळ्या खेळाडूंना प्रत्येकी एक एक स्पोर्ट्स सायकल आणि आर आर रायडर्स वहाळ संघ ठरलाय या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. आंतरराष्ट्रीय कामगार नेते सन्माननीय महेंद्र शेठ गरज साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही देतोय ही चॅम्पियन ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून तब्बल या स्पर्धेसाठी 2 लाख रुपयांची देणगी आम्हाला प्राप्त झाले. पुन्हा एकदा महेंद्र शेठ गरज साहेबांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच महेंद्र शेठ गरज साहेब. आर आर रायडर्स बाळ यंदाचा नवीन चॅम्पियन समीर शेठ पाटील, अभिनंदन स्वप्नील शेठ पाटील, अभिनंदन अमर शेठ पाटील आणि संपूर्ण आर आर रायडर्स वहाळ टीमची फ्रँचायझी. हे सगळे खेळाडू 13 सायकली आहेत, 13 स्पोर्ट्स सायकल आणि 1,60,000 रुपयांची ही चांदीची ट्रॉफी जे नेहमीच आकर्षण असतं. सिल्वर ट्रॉफी जे गेले 7 वर्ष सचिन शेठ गरज यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेला देऊ केले. ते सचिन शेठ गरज साहेबांचा सुद्धा आपण मनापासून आभार व्यक्त करूया कारण सिल्वर ट्रॉफी कोणत्याही स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाहीये आणि चांदीची ट्रॉफी 1,60,000 रुपये किमतीची ही चांदीची ट्रॉफी मात्र जिंकले आज आर आर रायडर्स बाळ संघानं. फटाक्यांच्या आतषबाजीत आर आर रायडरचा हा विजयोत्सव ही विजयाची क्षणचित्र कमाल केले या सगळ्या खेळाडूंनी आणि UNPL 7व पर्व शेलघरच्या मैदानावर मात्र जिंकलंय ते आर आर रायडर्स वहाळ टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन्स आर आर रायडर्स वहाळ. तब्बल रोख रक्कम 80,000 आणि सिल्वर ट्रॉफी